नमस्कार माझ्या प्रिय भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की तुमच्या मनाला हलवून टाकेल। रामायणातील महान रावणाची पत्नी मंदोदरीने पाकिस्तानला का श्राप दिला होता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटते का? पण थांबा, ही गोष्ट इतकी रहस्यमय आहे की तुम्ही शेवटपर्यंत बसून राहाल। तुम्हाला माहीत आहे का की शापामागे एक मोठा राजकीय आणि धार्मिक रहस्य लपलेले आहे? जर नाही तर पुढे पहा, कारण मी सांगणार आहे सच्चाई। पण मी अजून सांगितली नाही। तुम्हाला खरोखरच जाणून घ्यायचे आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल। रामायणाच्या कथेत मंदोदरी ही रावणाची प्रिय पत्नी होती, जी नेहमीच धर्म आणि न्यायासाठी लढत असे। ती एक विश्वनी आणि भक्त स्त्री होती। ती रावणाला वारंवार धर्माच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असे। पण जेव्हा रावणाने सीतेला पळवून आणले आणि त्याच्या अहंकाराने त्या लंका नष्ट केली, तेव्हा मंदोदरीने एक भविष्यवाणी केली होती। ती म्हणाली होती, या भूमीवर एक दिवस अशा लोकांचे राज्य येईल त्या धर्माला विसरून जातील आणि हिंसा पसरवतील। पण हे पाकिस्तानशीच कसे जोडले गेले? तुम्हाला माहीत आहे का की ही भविष्यवाणी संबंध आजच्या पाकिस्तानाच्या निर्मितीशी आहे? थोडा धीर धरा, कारण मी तुम्हाला अधिक तपशील सांगणार आहे। पण पहिल्यांदा विचार करा, तुम्ही कधी या गोष्टीबद्दल ऐकलंय का? जर नाही तर तुम्हाला अधिक कुतूहल वाटेल। कालांतराने जेव्हा भारताचे विभाजन झाले, पाकिस्तान निर्माण झाला, तेव्हा अनेक पुराणांनी विद्वानांनी मंदोदरीच्या शापाचा उल्लेख केला होता। ती म्हणाली होती, या भूमीवर जिथे धर्माचा अपमान होईल आणि भक्तांचे रक्षण होणार नाही, तिथे शाप पडेल। पाकिस्तानाच्या निर्मितीवेळी अनेक हिंसाचार झाले आणि म्हणूनच लोक म्हणतात की मंदोदरीच्या शापाने पाकिस्तानला अनेक संकटे भोगावी लागली। पण हे खरे आहे का? मी तुम्हाला सांगतो। पुराणामध्ये एक असे लिहिले आहे की मंदोदरी रावणाच्या मृत्यूनंतर एक शाप दिला होता। तो आजच्या पाकिस्तानाच्या भूमीवर लागू होतो। उदाहरणार्थ, पाकिस्तानच्या इतिहासात युद्धे, भूकंप आणि राजकीय अस्थिरता या शापाचे परिणाम म्हणून पाहिले जातात। पण तुम्हाला वाटते का हे शक्य आहे? पण शेवटपर्यंत ऐका, कारण खरी सच्चाई आता उघड होणार आहे आणि ते तुम्हाला अधिक विचार करायला लागेल। तुम्ही आता उत्सुक झालात का? तरी पुढे ऐका। मंदोदरीच्या शापाची खरी गोष्ट अशी आहे, तिने पाकिस्तानला शाप दिला कारण त्या भूमीवर धर्माच्या विरोधात अनेक कृत्ये घडली होती आणि भारतातील भक्तांचे रक्षण करण्यात अपयश आले। पुराणांनुसार मंदोदरीने भविष्यवाणी केली होती, जिथे रामाच्या नावाचा अपमान होईल तिथे शाप पडेल। पाकिस्तानच्या इतिहासात अनेक घटना या शापाला सिद्ध करतात। युद्धे, दहशतवाद आणि अस्थिरता हे धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास मंदोदरीचा शाप हा इशारा आहे की धर्म आणि न्याय कायम ठेवा। आजही पाकिस्तानमध्ये होणाऱ्या घटनांमध्ये या शापाचा प्रभाव दिसतो, जसे की नैसर्गिक आपत्ती आणि सामाजिक समस्या। तुम्ही आता समजलात का? पण हे फक्त सुरुवात आहे, कारण या गोष्टीचा प्रभाव आजही दिसतो। तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल तर पुढे ऐका। तुम्हाला हे पटले का की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा। चला थोडे अधिक तपशील पाहूया। मंदोदरीच्या शापाच्या कथेत असे म्हटले जाते की तिने पाकिस्तानच्या भूमीला अंधाराचा शाप दिला होता, जिथे शांती आणि समृद्धी येऊ शकत नाही। उदाहरणार्थ, 1947च्या विभाजनानंतर झालेल्या हिंसेमध्ये लाखो लोकांचा बळी गेला आणि हे मंदोदरीच्या भविष्यवाणीतली सिद्ध करते। तसेच पाकिस्तानमध्ये झालेला भूकंप आणि पुराणांमध्येही या शापाचा उल्लेख आहे। हे फक्त एक कथा नाही, एक धार्मिक शिकवण आहे। धर्माला विसरू नका, अन्यथा शाप पडेल। तुम्हाला हे पटले का? जर नाही पटले तर कमेंटमध्ये सांगा, कारण मी पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक स्पष्टीकरण देईल। आणि तुम्ही आता विचार करत असाल, या शापाचा प्रभाव कायम राहील का? तर उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये। माझ्या प्रिय भक्तांनो, मंदोदरीच्या या शापाची सच्चाई तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला अशा धार्मिक आणि रहस्यमय गोष्टी आवडल्या तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा। आणि जर तुम्हाला अधिक पुराण कथा आणि सच्चाई हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल वाजवा आणि नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद आणि रामायणाच्या आशीर्वादाने चांगले राहा। नमस्कार।